कोणता डिजंग गो फोल्डर ओपन केला. आपल्या त्यात काय D9 मध्ये आज वर्किंग करायचं आपल्याला. ठीक आहे, CMD स्टार्ट करतो. ठीक आहे, आता आपली पहिली कमांड आहे, जो जो प्रोजेक्ट आपण हे केलेला आहे, बनवलेला आहे, तो परत स्टार्ट करण्यासाठी आपल्याला काय कमांड आहे, env /script/activate. कारण आपल्याला त्याला परत हे नाही करायचं, परत इन्स्टॉलेशन पायथॉन डिजांगो इन्स्टॉलेशन करायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी केलेलं आहे. त्यामुळे आपण काय करणार, डायरेक्ट ते जे एन्व्हायरमेंट आपण बनवलेलं आहे ते ऍक्टिव्ह करणार. ऍक्टिव्ह झालं नंतर कोड स्पेस डॉट आपलं VS कोड ओपन होईल. झालं, नंतर आपली CD डेमो प्रोजेक्ट आणि py manage डॉट py रन सर्व्हर. झालं आपला प्रोजेक्ट स्टार्ट. ओके, एम्प्लॉय, ठीक आहे, लिस्ट, ठीक आहे, आपण लिस्ट पण देतो. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, आज एडिट करायचं. ठीक आहे, मी काय करतो, आता बेस कोड मध्ये आलो. मला जी लिस्ट डॉट HTML तिथे की आपली लिस्ट प्रिंट आहे. ठीक आहे, मी त्यात काय करतो, अजून एक ऍड करतो, टेबल हेडिंग. ऍक्शन आणि एक TD एक ऍड करतो, TD. जस्ट रिफ्रेश करतो, टेस्ट मध्ये आलो. ठीक आहे, माझे ऍक्शन आली. आता ह्याच्यात मला काय बटन द्यायचे 2. ठीक आहे, आता मी बटन देतो. बटन दिले, एक देतो एडिट. ठीक आहे, चेक करतो एडिट बटन आलं का. ठीक आहे, आता वर्किंग होत नाही किती क्लिक केलं तरी. ठीक आहे, मला त्याला एक पाथ द्यायचा आता. ठीक आहे, जेणे की काय होईल, आपलं एडिट बटन आहे. ठीक आहे, त्याला एक पाथ भेटल. ठीक आहे, HREF. ठीक आहे, आता तिथे एक देतो /edit. पुढे नंतर असतो क्वेश्चन मार्क. ठीक आहे, आता इथं क्वेश्चन मार्क ज्यावेळी देतो त्यावेळी ती जी आपली URL बनवतो ती इथं एंड होऊन जाते. मग क्वेश्चन मार्क, मग नंतर ID. डबल नोटेड डबल करली ब्रॅकेट मध्ये I.ID. ठीक आहे, आता ID दिली, त्याला सेव्ह केलं, रिफ्रेश केलं. ठीक आहे, त्याला टॅग मध्ये टाकतो. आता रिफ्रेश केलं, जस्ट मी एडिट वर क्लिक केलं, इथे मला एक ID दिसते, ID1. हे ID वरून आपल्याला काय करायचं, डिलीट करायची. आता मी जस्ट बॅक आलो. ठीक आहे, आता ह्याच्यावर गेलो. आता ही ID काय आहे आपली 2. मग आपलं काय मेन काय आहे आता ही ID. ठीक आहे, आलो एडिटवर. ठीक आहे, आता माझ्याकडे एडिट नावाचे काहीच पाथ किंवा काहीच नाही. ते बनवतो एक पाथ, URL मध्ये आलो, एक पाथ बनवतो. edit/views डॉट edit. आलो व्ह्यूज मध्ये, आपलं सेव्ह झाला, लिस्ट झालं. ठीक आहे, आता मला एक फंक्शन बनवायचं कोणाचा, एडिटचा. ठीक आहे, रिक्वेस्ट रिटर्न मी आता मला एडिट करायचं, मला काय लागणार, एक HTML फाईल लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपला काही फॉर्म राहील एडिट करण्याचा. रिटर्न
रेंडर रिक्वेस्ट एडिट डॉट HTML. ठीक आहे. आता एक एडिट ना आपल्या फाईल बनवतो. फाईल बनवली. आता एक मला फॉर्म लागेल इथं. ठीक आहे. मी काय करतो, जे आपले लिस्ट आहे, ठीक आहे, लिस्टमध्ये आपले एम्प्लॉई डॉट HTML ॲज इट इज फॉर्म मी काय करतो, कॉपी करतो, कारण मला सेम फॉर्म लागणार तिथं. ठीक आहे. तो फॉर्म टाकला इथं. ठीक आहे. त्याची URL चेंज केली. अपडेट नाव दिलं त्याला. ठीक आहे. बाकीचं ॲज इट इज ठेवलं. ठीक आहे. त्याचा आपण अपडेट करतो. अपडेट. आता मी आलो, बॅक घेतलं, एडिटवर क्लिक केलं, माझा एक फॉर्म ओपन झाला. ठीक आहे. परत बॅक घेतलं. आता ह्या एडिटवर क्लिक केलं तरी तोच फॉर्म ओपन झाला. आता फक्त काय कॉल होतं, त्याची ID. ठीक आहे. आता मला काय करायची, त्या ID चे आणायच्या, त्याचा जो डेटा आहे तो आणायचा आहे. ठीक आहे. आता तो जो ओल्ड डेटा आहे तो तुम्हाला शो करावा लागणार आहे. शो केल्याशिवाय मला काय करता येणार नाही, तो डेटा अपडेट करता येणार नाही. मी काय करतो, डेटा घेतो. आता डेटा कसा घ्यायचा, आपल्याला जसं आपले डेटा पास करतो प्रिंटिंगसाठी, सेम तसा डेटा कोणाकडे घ्यायचा, आता एडिटच्या फाईलमध्ये सेंड करायचा. ठीक आहे. मी देतो ओल्ड डेटा, एक व्हेरिएबल बनवतो. ठीक आहे. एम्प्लॉय घेतो, एक एम्प्लॉयचा डेटा घेतो. एम्प्लॉय इक्वल जे आपलं मॉडेल आहे, मॉडेल्स डॉट एम्प्लॉय. आधी तुम्ही काय करायचे, आपल्याला ID थ्रू घ्यायची. डॉट ऑब्जेक्ट्स डॉट गेट. आता इथं आपल्याला काय करायचं, तिकडून ID घ्यायची. त्यामुळे आपलं यूज काय करणार, इथं गेट यूज करणार. ठीक आहे. कर्ली ब्रॅकेटमध्ये ID इक्वल्स जे आपली ID येणार आहे, कशात येणार आहे, रिक्वेस्ट डॉट पोस्टमध्ये ना आपली ID, ही जी आपली ID आलेली आहे ही पोस्टमध्ये आलेली आहे. ठीक आहे. आता ही ID आपल्याला कॅच करायची, रिक्वेस्ट डॉट पोस्ट. आपला डेटा गेटमध्ये आलेला आहे, गेट ऑफ ID. तिकडून डेटा आता ID घेतली आपण. ठीक आहे. काय आता ऑब्जेक्टमध्ये पास करतो. OBJ बनवला, त्याला चेंज करतो या व्हेरिएबलला, ओल्ड डेट एम्प्लॉय करतो. तर दोन्ही सेम होते, ओल्ड एम्प्लॉय. आता डेटा सेंड केला, कॉमा देऊन OBJ पास केला. ठीक. ऑब्जेक्ट पास केला. आलो, रिफ्रेश केलं, मला काही एरर आलेलं नाही. ठीक आहे. आता मला इथे काय करायचं, तो डेटा शो करायचा पूर्ण. ठीक आहे. मग तो डेटा शो करायचा आहे index.html मध्ये. आता मी काय करतो, एक इनपुट घेतो, इनपुट टाईप मध्ये काय ना टेक्स्ट. घेतला, नेम घेतो, त्याला नेम देतो ID आणि एक व्हॅल्यू. आता व्हॅल्यू काय काम करते, जी आपली ही आहे, व्हॅल्यू देण्याचं काम करतो. म्हणजे आता ओल्ड डेटा मला जर शो करायचा जर असला तर त्या टायमाला मी काय यूज करणार, व्हॅल्यू यूज करणार. ठीक आहे. व्हॅल्यू मध्ये देणार ओल्ड एम्प्लॉय डॉट ID, ओल्ड एम्प्लॉय डॉट ID. ठीक आहे. आता चेक करू माझी ID आली का. इथं माझी ID आली दिसते, हा 1 आहे. ठीक आहे. मी रिफ्रेश करतो, इथं माझी ID किती आली, 2 आली. ठीक आहे. ही माझी ID आली. ID आ चुकी है.
एक वैल्यू एट्रीब्यूट देते हैं इसको, वैल्यू। ठीक है, वैल्यू में हमारा क्या है अभी, जो ओल्ड डेटा। ठीक है, ओल्ड डेटा प्लस डॉट जो हमारा न्यू डेटा है, एम्प्लॉय नेम। ठीक है, ये मैंने दे दिया इसको। एक बार रिफ्रेश करके देख लेते हैं, आया मेरा बोर्ड के अक्षय। ठीक है, बैक करता हूँ। ठीक है, रिफ्रेश, बोर्ड के अक्षय एडिट दिया। ठीक है, मेरा ओल्ड डेटा आ चुका है अभी। ठीक है, सेम उसी तरह मैं किसको लाता हूँ अभी, मोबाइल को। ठीक है, चेक करते हैं मोबाइल आ जा, मोबाइल भी आ चुका। ठीक है, अब कंपनी, कंपनी देखते आ चुकी है हमारी। ठीक है, कंपनी भी आ गई। ठीक है, इस तरह हम क्या करते हैं, एक एक इसको लाते हैं। ठीक है, ईमेल, कंपनी ईमेल, सॉरी एम्प्लॉय ईमेल। एड्रेस, और एम्प्लॉय इमेज। ठीक है, सिर्फ यहाँ पर एम्प्लॉय इमेज शो नहीं होती, बाकी सारा शो होना सिर्फ एम्प्लॉय इमेज छोड़ के। सिर्फ एम्प्लॉय इमेज है हमारे। ठीक है, इमेज शो नहीं होती, आप इमेज शो नहीं होती। ठीक है, अब इसको कैंसिल, कैंसिल। अब मैं इसको देता हूँ हिडन, टाइप हिडन। कौन से को, जो हमने अभी टेक्स्ट दिया था आईडी शो करने के लिए, हिडन दे दिया। ठीक है, हो गया वो हाइड। ठीक है, हाइड हो चुकी है। अब मेरे को करना अब अपडेट करने का उसको। ठीक है, अब मैं मेरे को पहले इमेज लानी पड़ेगी। अब एक अपडेट ना हो तो एक पाथ बनो तो। ठीक है, पाथ अपडेट स्लैश व्यू कॉमा व्यू डॉट अपडेट कॉमा अपडेट आणलं, या तर फंक्शन म्हणून अपडेटचं। ठीक आहे, रिक्वेस्ट रिटर्न। तर अपडेट केलं, मला काय करायचं आता, HTTP रिस्पॉन्स द्यायचा आहे, आपला काहीतरी डेटा अपडेट झाला आहे म्हणून। डेटा, डेटा अपडेट। कॅन्सल करतो। ठीक आहे, रिफ्रेश केलं, आता ॲज इट इज डेटा मी तसंच ठेवतो। एक रेंज घेतली। ठीक आहे, आता अपडेट करतो, माझा डेटा अपडेट झाला। ठीक आहे, मी आता बॅक आलो। ठीक आहे, मग इथे रिफ्रेश केलं, माझा डेटा अपडेट झाला का, नाही झाला, फक्त तो शोध, तर त्यांनी एक रिस्पॉन्स दिला मला। ठीक आहे, आता मला काय करायचं, तो डेटा पूर्ण काय अपडेट करायचा आहे। ठीक आहे, मग मी काय करणार, तो जे डेटा आहे, ठीक आहे, आपला आलेला। ठीक आहे, मग कशा थ्रू आलेला तो, आता आपला डेटा पोस्ट थ्रू आलेला आहे। ठीक आहे, जो आपला ओल्ड डेटा आहे, ओल्ड एम्प्लॉय, आपला इक्वल्स मॉडेल्स डॉट, आपला मॉडेल कोणता आहे, एम्प्लॉय मॉडेल। ठीक आहे, डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट आयडी। ठीक है, इक्वल्स रिक्वेस्ट डॉट पोस्ट, पोस्ट ऑफ आयडी। ठीक आहे, आता तो डेटा आला। ठीक आहे, आता मला काय करायचं, तो डेटा अपडेट करायचा। ठीक आहे, आणि एम्प्लॉय डॉट सेव्ह करतो, ओल्ड एम्प्लॉय डॉट सेव्ह, डॉट सेव्ह।
आता ह्याच्यामध्ये मला काय टाकायचं तो डेटा टाकायचा पूर्ण. ठीक आहे, कोणता जो हा डेटा. ठीक आहे, हा डेटा काय करतो कॉपी करतो पूर्ण, कॉपी केला, आलो इथं पेस्ट केला. इक्वल्स मॉडेल्स एक रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट असं रिक्वेस्ट डॉट पोस्ट ऑफ जो आपला डेटा आलेला आहे. ते तुम्हाला करत नाही. ठीक आहे, लास्टला कॉमा देतो. आता ह्याच्यामध्ये जो माझा डेटा आलाय कोणता इमेज, इमेज कशामध्ये आलेली माझी फाईल्स मध्ये आलेली. फक्त इमेज सोडून बाकी सगळा डेटा कशामध्ये तुम्हाला पोस्ट मध्ये. फक्त इमेज जी असते ती फाईल्स मध्ये असते. ठीक आहे, झाला माझा डेटा अपडेट. ठीक आहे, आता मी याला रिफ्रेश करून करतो. लिस्ट मध्ये आलो, एडिट वर गेलो. ठीक आहे, जस्ट अपडेट. ठीक है, टपल्स एट्रीब्यूट नेम रिफ्रेश करके देख लेते हैं क्या है. ठीक है, हो गए मेरे अपडेट. डिलीट भी कर देते हैं. और व्यूज में आया. ठीक है, पहले क्या करना पड़ता है तो. ठीक है, बटन बनाना पड़ेगा डिलीट के लिए. ठीक है, जैसे हमने इसका बनाया था. ठीक है, इसी तरह इसका बनाएंगे डिलीट. ठीक है, डिलीट. ठीक है, इसका क्या बनाना पड़ेगा, यूआरएल बनाते पाथ स्लैश डिलीट व्यू डॉट कॉमा. व्यूज में आया, झालो फंक्शन बनवला डिलीट नावाचा. ठीक आहे, त्याला रिक्वेस्ट दिली आणि रिटर्न. तर डिलीट केल्यावर कधी तिथं HTML ची फाईल नसते, रेंडर कधी नसते. एक तास ते HTTP रिस्पॉन्स किंवा रिडायरेक्ट 90% आपण रिडायरेक्ट करतो. ठीक आहे, रिडायरेक्ट यूज करतो मी. रिडायरेक्ट कोणत्या पेजला करायचं मला, जी आपली लिस्ट आहे. ठीक आहे, लिस्टला करतो मी रिडायरेक्ट. स्लॅश लिस्टला रिडायरेक्ट केलं. ठीक आहे, आता मला काय करायचं डिलीट करायचे. ठीक आहे, आता मला काय करायचं डिलीट करायचं. ठीक आहे, आज मी ना लिस्टमध्ये एक बटन बनवतो. ठीक आहे, जसं आपलं एडिटचं बनवलं. ठीक आहे, सेम तसंच बनवलं डिलीटसाठी. ठीक आहे, आता त्याचं काय बनायचं मला एक URL बनवतो, डिलीट व्ह्यूज डॉट डिलीट. ठीक आहे, बनवली. आता व्ह्यूजमध्ये मला काय बनायचं फंक्शन बनवायचं. काय नाव होतं, डिलीट नाव. डिलीट नावाचं फंक्शन बनवलं, रिक्वेस्ट रिटर्न. आता तिथे आपण काय करणार, रिटर्न रिडायरेक्ट. रिडायरेक्ट कोणाला करतो आपण, डायरेक्ट लिस्टला. ठीक आहे, स्लॅश लिस्ट यूज केलं. आता जसं आपण डिलीट करतो तो रिडायरेक्ट कोणा करणार, लिस्टच्या पेजला. ठीक आहे, मग आपलं जे काय डिलीट करायचे, आपल्या ओल्ड डेटा, सॉरी ओल्ड एम्प्लॉय. ठीक आहे, ओल्ड एम्प्लॉय डिलीट करायचे. इक्वल्स मॉडेल डॉट, कोणतं मॉडेल आहे, एम्प्लॉय मॉडेल. ठीक आहे, इथं काय डॉट ऑब्जेक्ट गेट. ठीक आहे, आपली जी ID घ्यायची आपण तिकडून. जसे आपण डिलीट वर क्लिक करतो ना,
तर तिथून एक आय डी येते आपल्याला. ठीक आहे, just मी ट्राय करतो. ठीक आहे. आता एडिट अँड डिलीट, सॉरी इथं डिलीट करायचं राहिलं. बटन डिलीट. रिफ्रेश केला. ठीक आहे, आता डिलीटवर गेलो. ठीक आहे, आता तिथं माहिती काय होती, एक आय डी येते परत, जशी आपली एडिटवर जातो. ठीक आहे, सेम तशीच काय येते, एक आय डी येते. ठीक आहे, आता काय आहे ना, आय डी तर दिलेली त्याला. ठीक आहे, ती आय डी येते. ठीक आहे, त्या आय डी थ्रू आपल्याला काय करायचं, परत डिलीट करायचं त्याला. गेट आय डी इक्वल्स म्हणजे आपली रिक्वेस्ट डॉट, आता आय डी येणार आहे आपली ती गेटमध्ये. ठीक आहे, गेट मेथड. ठीक आहे, गेट ऑफ आय डी. आता इथे काय आपल्याला डिलीट करायची. ठीक आहे, मग काय आपल्याला काय करणार, डिलीट फंक्शन यूज करा, डिलीट. ठीक आहे, झाली डिलीट. आपले ट्राय करू, रिफ्रेश केला, डिलीटला झाला, डेटा डिलीट. डिलीट हो गया वो. ठीक आहे, आज मी अजून एक परत जो डेटा आहे तो डिलीट करतो. ठीक आहे, माझा काय झाला, पूर्ण डेटा डिलीट झाला. ठीक आहे, आता मी बॅक घेतो. एम्प्लॉयवर आलो. ठीक आहे, आता इथे एक फॉर्म फिल करतो. अक्षय 92 22 58 17 कंपनी दिशा कम्प्युटर्स. ठीक आहे, ईमेल तो अक्षय. ठीक आहे, नगर आणि एक इमेज सिलेक्ट करतो. सिलेक्ट केली, सेव्ह केलं. ठीक आहे, माझा डेटा काय झाला, आता सेव्ह झाला. मी आलो बॅकमध्ये आलो, लिस्टवर आलो. ठीक आहे, माझा डेटा काय झाला, ॲड झाला. ठीक आहे, आता मी एडिटवर जातो. ठीक आहे, माझी आय डी काय आली आता इथं, 3 आले. आय डी 3 आले, कारण की आपण जे आय डी 1 आणि 2 काय डिलीट केले, तर ते परत रिप्लेस होत नाहीत. एकदा ते डिलीट केले, डिलीट केले.